मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी दहीहंडीनिमित्त माझ्या माहेरी आले होते. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या दिवशी तिथे पालखीचा कार्यक्रम असतो आणि त्या पालखीसमोर अशा दिंड्या वगैरे असतात. आता मला जाण्याची घाई होती, पण तरी म्हटलं चला पटकन पालखीचं दर्शन घेऊ आणि जाऊयात. अशी पालखी ती विठू रखुमाईची निघाली होती आणि मी पटकन गेले, दर्शन घेतलं, छोटासा एक व्हिडिओ क्लिक केला. आता इथे उशीर झाल्यामुळे आहे त्या अवतारात आम्ही निघालो होतो आणि सामान वगैरे अक्षरशः यात्रा वगैरे केली होती. यात्रेत थोडंसं फिरलो, बरंचसं काही सामान वगैरे घेतलं, ते मी आता नंतर शेअर करेल. त्यानंतर रस्त्यामध्ये मदत इथे थांबलो होतो कारण कृष्णालीला ते फुलं वगैरे हवी होती. 2-3 दिवसापासून हट्ट चालला होता तिचा. आमच्या पोरीला 2 दिवसापासून ही फुलं हवी होती काटाकोरट्याची आणि त्याच्यासाठी आता हे तिचे पप्पा पळसाची पानं तोडतात ते त्याचा बुके बनवण्यासाठी आणि मम्मा फुलं तोडती आणि ती कसं पकडू आता मी झाले आली. आता ही फुलं ठेवण्यासाठी ते ड्रोन बनवला जातोय. ती पानं गाडीत ठेवून ये आणि हे अशी फुलं तोडून घ्या. अजून तांड्यापासून हळू गाडी चेक कर. आता असा पद्धतीने हा ड्रोन बनवलाय. याच्यामध्ये पहिले जुन्या काळामध्ये आमच्याकडे जेवण पण केलं जायचं याच पानापासून. अजून पण करतात, आपण नाही करत. पित्तरपाटात करतात. पित्तरपाटात. तुम्हाला काय माहिती. अशा पद्धतीने छान पिल्लूला बुके बनवून दिला आणि ते बघून ती खूप खुश झाली. त्याचा स्मेल पण तिला स्पेशली आवडला होता. त्यानंतर मला म्हणत होती मम्मा मला व्हिडिओ काढू द्यायचा, मला माझ्या फ्रेंड्सला वगैरे दाखवायचं आहे, ही फुलं खूप छान आहे. तिला खूप आवडली होती ती. त्यानंतर ती फुलं अशीच ठेवून दिली आणि आम्ही जवळपास 6-6:30 वाजले होते तेव्हा देवीच्या दर्शनासाठी तिथे पोहोचलो होतो. आता हे ठिकाण चिखलीमध्ये येतं, तपोवन. तिथे जे रोडा नावाचं गाव आहे तिथे यांची आजी असते, त्यांना घेऊन आम्ही इथे दर्शनासाठी आलो होतो. म्हटलं एका निमित्ताने आजींसोबत दर्शन होईल. इथलं वातावरण अगदी प्रसन्न होतं, अजिबात इथून निघूस वाटत नव्हतं. एकदम मंदिरात गेल्यानंतर देवीचं रूप पण एकदम आकर्षक आहे. तिथून असं बाहेर पटापट निघूच वाटत नाही आणि दरवेळी असं होतं की आम्ही गडबडीमध्येच इथे दर्शनाला येतो. निवांत असं बसण्यासाठी कधीच वेळ मिळत नाही. तिकडनं आलं की 10-15 मिनटात दर्शन घेऊन जायला लागतं. तरी यावेळेस आम्ही बराच वेळ तिथं थांबलो होतो. गेल्यानंतर प्रथमच आम्ही मंदिरामध्ये गेलो, देवीचं छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि गर्दी नसल्यामुळे एकदम भारी वाटत होतं. कारण दरवेळी आलं की आजूबाजूला बरीचशी लोकं असायची, मग घाई गडबडीत दर्शन घ्या आणि वापस या. यावेळेस मात्र संध्याकाळची वेळ असल्यामुळे बिलकुल गर्दी नव्हती तिथं. नंतर मी आणि ताई इथे नैवेद्य दाखवायचा होता देवीसाठी, बनवून आणलं होतं अगोदरच घरून. मग ते नैवेद्य वगैरे आम्ही वाहत होतो. आता आतमध्ये मंदिरात काहीच करू देत नाही, इथे बाहेर होमाचं हे केलेलं आहे जागा, तिथेच नैवेद्य वगैरे ठेवायची परवानगी त्यांनी दिली आहे. आतमध्ये देवीजवळ जास्त घाण वगैरे व्हायला नको, मुंग्या वगैरे होतात आणि तेच देवाच्या अंगावरती जातात, म्हणून मग तिथे ते काही नैवेद्य वगैरे वाहू देत नाही. इथे आजी वगैरे मला दिवे लावण्यासाठी मदत करत होत्या. तोपर्यंत त्यांनी लगेच नारळ वगैरे फोडून प्रसाद बनवून आणला. सगळ्या देवांना तो तरी प्रसाद ठेवला. नंतर आम्ही इथे पटापट नैवेद्य दाखवून दिवे वगैरे लावले आणि तोपर्यंत ते आरतीची पण वेळ झाली होती. मग म्हटलं चला आरती वगैरे करूनच जाऊयात. आज लकीली आम्हाला आरती पण मिळाली तिथे. तोपर्यंत आजींची चालली होती लुडबुड. ती पुजारी बाबा छान झाडू वगैरे तिथं मारत होते. आजींनी लगेच झाडू घेतला. आता आजींना स्वतःला मात्र सावरता येत नाही, पण लगेच देवाची सेवा करण्यासाठी आजी पुढे तत्पर होत्या. त्यानंतर आजीने विचारलं किती वेळ आहे, ते बोलले आता लगेच 5-10 मिनटात आरती होईल. मग आम्ही तिथे थांबलो आणि छान तोपर्यंत पिल्लू हे आजूबाजूचा परिसर इथे शूट करत होती आणि खरंच खूप छान इथे होतं. आता इथे तळं वगैरे बाकीचं पण आहे बरंचसं बघण्यासारखं, पण अंधार असल्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही. एकदाच अगोदर आलेलो जेव्हा पिल्लू खूप छोटी होती तेव्हा मी बघितलं होतं आणि खूप छान इथे आहे. आता हे देवीचं रूप तुम्ही बघू शकता किती भारी आहे. त्यानंतर त्यांनी आरतीचा मान दिला आणि आरती करून खरंच खूप प्रसन्न वाटलं. अशा पद्धतीने आम्ही तिथून नंतर आरती झाल्यानंतर निघालो आणि बराच उशीर झाल्यामुळे नंतर काही शूट केलं नाही. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओ.